मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली। 12 नोव्हेंबरला अमित शहांच्या मुंबईत 2 सभा तर 14 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींची मुंबईत सभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद। यावेळी भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्यता। उद्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार। महाराष्ट्र ऑल इंडिया उलेमाच्या मवियाला 17 अटी। उलेमा बोर्डाचं उद्धव ठाकरे, शरद पवार, पटोलेंना पत्र। अटी मान्य केल्या तरच समर्थन देण्याची अट। तर नोकरी, शिक्षणात 10% आरक्षण, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य देण्याची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एक है तो सेफ हैचा जागर। मात्र भाजपच्या नाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। एक है तो सेफ है हा नारा कुणासाठी? उलट मोदी आल्यावर अनसेफ वाटतं। संजय राऊतांचा टोला। मोदी राज्यात येऊन लोकांना भडकवण्याचं काम करतात। राऊतांचा मोदींवर निशाणा। धर्माधर्मात आणि जाती जातीमध्ये कुणीही तेढ निर्माण करता कामा नये। मात्र भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना याचं भान नाही। कटेंगे तो बटेंगे या योगींच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। निवडणुका जिंकण्यासाठी गुंडांना तुरुंगातून बाहेर काढलं जातं। संजय राऊतांची टीका। दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचं काम देशात भाजप आणि राज्यात शिंदे करतात। राऊतांचा आरोप। राज ठाकरे भाजपच्या नादाला लागलेला माणूस। राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहिलेली। संजय राऊतांचा पलटवार। काँग्रेस सोबत जाऊ नका हे बाळासाहेबांनी सांगितलेलं राऊतांना लक्षात नाही का? मनसे उमेदवार अविनाश जाधवांचा सवाल। आजपासून 18 नोव्हेंबरपर्यंत शरद पवारांच्या राज्यात 40 सभा। विधानसभेच्या निवडणुकीची शरद पवारांची शेवटची सभा युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत होणार। भिवंडीत ठाकरे गटाला धक्का। भिवंडी ठाकरे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश। भिवंडी पूर्व विधानसभेसाठी रुपेश म्हात्रे होते इच्छुक। रायगडमध्ये ठाकरे गटाचा भरत गोगावलेंना धक्का। महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघातील शिंदे गटाच्या 200 कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश। शिवसेना ठाकरे गटाचे पेण समन्वयक शिशिर धारकर यांचा राजीनामा। अनंत गीते यांच्या कामकाजावर नाराज असल्यानं राजीनामा। धारकर यांनी दिलेल्या पत्रातून भावना व्यक्त। हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाया केल्यानं कारवाई। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत गोंधळ। गवळी शिवरा गावात 2 तरुणांनी प्रशांत बंब यांना रेल्वेबाबत प्रश्न विचारल्यानं गोंधळ। सभेला उपस्थित नागरिक आणि तरुणांमध्ये वाद। एक मत 2 आमदार म्हणत कवठे महांकाळ मतदारसंघात संजय काका पाटलांचा प्रचार। पाठिंबा द्या आमदार करतो असं आश्वासन अजित पवारांनी घोरपडेंना दिल्यानं संजय काकांचा एक मत 2 आमदार असा प्रचार। रायगडच्या उरण विधानसभा मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवार श्रीकन्या डाकींच्या प्रचाराला सुरुवात। उरणमधून प्रचाराची केली सुरुवात। कांदिवली पूर्वचे भाजप उमेदवार अतुल भातखळकरांच्या प्रचारात अभिनेते मनोज तिवारी सहभागी। कांदिवलीच्या हनुमान नगर परिसरात काढलेल्या रथयात्रेत सहभागी होत तिवारींकडून भातखळकरांचा प्रचार। नाशिकच्या येवल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून अनोखा प्रचार। वासुदेवाकडून मतदारांना उमेदवाराचं नाव आणि चिन्ह सांगून मतदान करण्याचं आवाहन। मुंबई पालिका आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती। मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून सायकल रॅली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।